अभंग क्रमांक 97. वीट नेघी ऐसी रांधा जिने बांधा उपजिना तरीच ते गोड राहे निरे पाहे स्वयंभ आणि का गुना पोटी वाव दावी भाव आपुला तुका म्हणे शुद्ध जाती ते मागोनी परते ना. अर्थ: ज्याचा कंटाळा येणार नाही किंवा जे पोटाला बाधणार नाही असे अन्न शिजवावे तरच ते गोड वाटेल अन पचेल. असेच रसदार चविष्ट पाचक अन्न पोटात गेले तर ते आपल्या शरीरावर प्रभाव दाखवेल. तुकाराम महाराज म्हणतात, अशी शुद्ध अन्न सेवन केल्याने शुद्ध भाव शुद्ध चित्त निर्माण होते. म्हणजे कर्म असे करावे की जे चांगले असेल व आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्याला चांगले मिळेल व दुसऱ्यालाही त्याचा फायदा होईल असेच आपण कर्म करावे. अभंग क्रमांक 98. नवतो सावचित तिने अंतरले हित पडिला नामाचा विसर वाढविला संसार लटिक्यांची पुरी गेलो वाहोनिया दोरी तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव. अर्थ: मी परमार्थाविषयी सावचित नव्हतो म्हणून माझे अहित झाले. संसार वाढविता वाढविता मला नामाचा विसर पडला. प्रपंचातील खोट्या लोभाला भुललो त्यामुळे परमार्थापासून दूर गेलो. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलरूपी नाव नौका सापडल्यामुळे या भवसागरातून आम्ही तरून जाऊ.